यूट्यूबच्या या लाईव्ह क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की आपण वर्क अँड एनर्जी परचा आज तिसरा भाग जो आहे, तिसरी तासिका आपण त्याला म्हणू. आज आपण त्याचं माहिती पाहणार आहे. आतापर्यंत 2 भाग आपले झाले. तुम्ही जर अगोदर बघितले नसाल तर आपल्या चॅनलवर ते ऑलरेडी ते आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. ते तुम्ही केव्हाही बघू शकता. आपण एनर्जी काय आहे ते बघितलं, वर्क काय आहे ते बघितलं, वर्क आणि एनर्जीचा काय संबंध आहे ते बघितलं. आणि आज आपला जो प्रायमरी फोकस राहणार आहे बघा, तो फॉर्म्स ऑफ एनर्जी. तुम्हाला माहीत आहे किंवा एनर्जीचं एक स्वरूप नाही आहे, ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. आपण इलेक्ट्रिकल एनर्जी पाहिली, केमिकल एनर्जी पाहिली, कायनेटिक पाहिली, पोटेन्शियल पाहिली, या सगळ्यांचं बद्दल आपण पाहिलं. आणि आजचा जो आपला प्रायमरी फोकस आहे तो या मुद्द्यावर आहे. आणि आज आपण जो मुद्दा अभ्यासणार आहे तो आहे एनर्जीचे रिसोर्सेस. हे एनर्जी आपल्याला कुठून कुठून मिळते. एनर्जी आपल्याला काही ते फॉर्म्स ऑफ एनर्जी वेगळं होतं आणि एनर्जीचे रिसोर्स म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते ते रिसोर्स, त्याला आपण काय म्हणू, एनर्जीचे रिसोर्स. आता काळजीपूर्वक नीट पाहायचं. यावर्षी तुम्हाला इंट्रोडक्शनरी स्वरूपातच त्यांचे नावं आहेत. तर टाईप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेसमध्ये 2 प्रकारचे प्रामुख्याने आपल्याला एनर्जीचे रिसोर्स सापडतात. त्याच्यामध्ये एक आहे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आणि दुसरा आहे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स. कन्व्हेन्शनलला जर मराठीमध्ये जर मला म्हणायचं असेल तर कन्व्हेन्शनलला म्हणतात परंपरागत साधने आणि नॉन कन्व्हेन्शनलला म्हणतात अपरंपरागत साधने. आता 2 वाक्यामध्ये डिफरन्स काय ते लक्षात घ्या. कन्व्हेन्शनल एनर्जी इज ऑल्सो नोन ॲज नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. रिन्युएबल या शब्दाचा जर शब्दशः जर अर्थ आपण जर बघतो म्हटलं तर नॉन रिन्युएबलचा अर्थ होते परत निर्माण करता येत नाही. म्हणजे एकदा तो एनर्जीचा रिसोर्स वापरला की तो तिथं संपला, त्याचं परत परत आपल्याला वापरता तो येत नाही. आणि नॉन कन्व्हेन्शनलचा अर्थ होतो की जे आपण परंपरेने वापरत नाही, जे वापरण्यासाठी एक स्पेशल प्रकारचे गॅजेट्स लागतात, स्किल्स लागतात, त्यांना म्हणतो आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. आणि ते रिन्युएबल रिसोर्सेस आहे, म्हणजे त्यांचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो किंवा ते संपून जात नाही. बरोबर आहे. म्हणजे नॉन रिन्युएबलला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ते संपून जाणारे आहेत, कालांतराने संपणारे आहेत. आणि रिन्युएबलचा अर्थ असा होतो की ते जे आहे नॉन कन्व्हेन्शनल जे आहे ते रिन्युएबल असल्यामुळे ते आपल्याला नेहमी नेहमी वापरता येतात. आपण आता प्रत्येकाची माहिती या प्रकरणामध्ये घेऊ. आता कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती आहे, पण नॉन कन्व्हेन्शनलवर आपला जास्त फोर्स राहणार आहे. कारण आता जे पॉप्युलेशनची डिमांड वाढून राहिली, जर आपण कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स जर वापरत गेलो तर दे विल बी एक्झॉस्ट वन डे. ते एक ना एक दिवस संपणारे आहेत. पॉप्युलेशन जसं जसं वाढणार आहे तसं ते संपून जाणार आहेत किंवा आपल्याला अपूर्ण पडणार आहे किंवा त्यांची कॉस्ट वाढणार आहे. नॉन कन्व्हेन्शनलच्या बाबतीमध्ये असं काही नाही. तर एकूण 6 प्रकारचे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचे रिसोर्स आहेत, ज्याला आपण रिन्युएबल रिसोर्स असं सुद्धा म्हणतो. हे 2 शब्द नेहमी कन्फ्युजन, म्हणून तुमच्यासमोर स्क्रीनवर मी समोरासमोर टाकलं आहे. कन्व्हेन्शनलला दुसरं नाव आहे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनलला नाव आहे रिन्युएबल रिसोर्सेस. हा एनचा खेळ आहे. एन कुठं गेला, एन खाली आला आणि वर गेला, त्याच्यामध्ये आपल्याला ते समजून येईल. आता कोणकोणते आहे ते बघा. याच्यामध्ये सोलर एनर्जीचा समावेश होतो, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, हायडल पॉवर स्टेशन, त्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनसुद्धा आपण त्याला म्हणतो, ओशनिक वेव्ह एनर्जी आणि ॲटॉमिक एनर्जी. हे मेनली 6 जे टाईप्स आहेत ते एनर्जीचे रिसोर्स मेन टाईप आहे नॉन कन्व्हेन्शनलचे, जे रिन्युएबल रिसोर्सेस आहे. ते कसे रिन्युएबल रिसोर्स आहेत, जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर सोलर एनर्जी. सोलर एनर्जी का नॉन म्हणजे रिन्युएबल आहे, कारण सूर्य जो आहे तो आपल्या हयातीमध्ये तो म्हणजे जळणार आहे. तो त्याचं इंधन एक ना एक दिवस समाप्त होणार आहे. पण त्याचं इंधन जर समाप्त झालं तर एक तर आपल्याला ग्रह बदलावा लागेल किंवा आपणच समाप्त होऊन जाऊ. आपण जर समाप्त झालं तर आपल्याला एनर्जीचं कोणत्याच रिसोर्सचं काम नाही पडणार. त्यामुळे आपल्याला आपली डिमांड सूर्यासोबतच संपून जाईल. म्हणजे सोलर एनर्जीसुद्धा याची 3 रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे, न संपणारी आहे. म्हणजे सायन्सच्या बाबतीमध्ये सूर्याचंही जळणं एक दिवस संपणार आहे, पण त्याच्यासोबत आपलं बी संपणार आहे जर आपण दुसऱ्या ग्रहावर जर वस्ती बनवली नाही तर. आणि मानवाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. नंतर नंबर 2 विंड एनर्जीचा, वारासुद्धा वाहणारच आहे. वारासुद्धा हा नॉन रिन्युएबल रिसोर्समध्येच येतो.
टायडल एनर्जी जी आहे ते समुद्रांच्या लाटाची एनर्जी, समुद्र आहे, लाटा संपणार नाही. हायडल पॉवर जे आहे ते पावसाच्या धरणातल्या पाण्यावर वीज निर्माण केली जाते, ते सुद्धा संपणार नाही. ओशनिक समुद्राच्या लाटांवर केली जाते, ती सुद्धा संपणार नाही. व या टायडल आणि ओशनिकमध्ये थोडासा डिफरन्स आहे. ज्यावेळेस आपण तो टॉपिक पाहू त्यावेळेस आपण त्याचा नीट अभ्यास करू. आणि ॲटॉमिक एनर्जीचा रिसोर्स जो आहे तो सर्वात प्युअर आणि क्लीन आहे. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे पोल्युटन्स जे आहेत ते बनत नाही. अगेन पोल्युशन जे 8व्या वर्गामधले प्रकरण आहे त्याच्यामध्ये पोल्युटंट काय आहेत, पोल्युशनचे टाईप्स काय आहेत, त्यांचे इफेक्ट्स काय होतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला 8व्या वर्गाच्या 8व्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे आता सध्या आपण त्याचा विचार करणार नाही, आपण इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये त्याची माहिती पाहणार आहे. मी तुम्हाला वारंवार याचं का तुम्हाला आठवण करून देतो की हा जो कोर्स आहे तुम्हाला असं वाटतं की 6वी संपलं म्हणजे आपलं संपलं, 7वी संपलं म्हणजे आपलं संपलं. संपत नाही. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी कनेक्टेड आहे. हे सगळेचे सगळे कसे आहेत, हे कनेक्टेड असल्यामुळे हे संपत नाही. चला, आतापर्यंत आपण म्हणजे इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये यावर्षी आहे, आणखी त्याची लेवल पुढच्या वर्षी वाढणार आहे आणि 7व्या वर्गामध्ये ते आणखी वाढणार आहे. आपण आता एक एक टाईप्स ऑफ एनर्जी रिसोर्सची माहिती आपण बघू. स्क्रीनवर जो दिसतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. तुम्हाला वहीमध्ये तो लिहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एका याच्यामध्ये तुम्हाला हे एनर्जीचे रिसोर्सचे टाईप कोणकोणते आहेत. 2 टाईप्स आहेत, कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनलचं दुसरं नाव काय आहे, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनलचं नाव काय, रिन्युएबल रिसोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल ऑर रिन्युएबल रिसोर्सचे नाव काय आहेत, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, हायडल पॉवर स्टेशन्स, ओशनिक वेव्ह एनर्जी अँड ॲटॉमिक एनर्जी. हे सगळे गोष्ट याच्यामध्ये कवर असल्यामुळे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि वहीमध्ये हे लिहा. कारण आपल्या ब्रेनला मॅपिंगसुद्धा पाहिजे, म्हणजे पाठांतरावर जास्त भर नाही द्यायचा, तर काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. चला, आता आपण पुढचा मुद्दा आपला सुरू करू. तर आपण पहिला जो एनर्जी रिसोर्स आहे तो कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सचा जो आपण बघितला, त्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सची पहिले व्याख्या समजून घेऊ काय आहे. तर कन्व्हेन्शनल एनर्जीची रिसोर्सची व्याख्या तुमच्या स्क्रीनवर आहे. द रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर अ लाँग टाईम. पुरातन काळापासून वापरत आलेला आहे, नेहमीच आपण वापरतो, त्यांना कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणतात. आता याचे एक्झाम्पल ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल, तुम्ही म्हणसाल की अरे हे तर आपण नेहमी वापरतो, वापरत आलेलो आहे, म्हणूनच ते कन्व्हेन्शनल एनर्जीचे रिसोर्सेस आहे. दे आर लिमिटेड इन नेचर. आता त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे त्याचं नाव आहे कोळसा. आपण हमेशा कोळशाची शेगडी जे आहे ते आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. दुसरा कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सचा प्रकार आहे पेट्रोलसुद्धा त्याचा एक प्रकार आहे कन्व्हेन्शनलचा, जो आपण गाड्यांमध्ये सहज टाकतो, सहज उपलब्ध होते, सहज टाकतो आणि आपली गाडी चालली. त्यानंतर नंबर येतो नॅचरल गॅसचा, जो आपल्या घरामध्ये आहे. त्यानंतर नंबर येतो लाकूड बी कन्व्हेन्शनल एनर्जीचा रिसोर्स आहे, बट दे आर नॉन रिन्युएबल. एकदा वापरल्यानंतर परत ते वापरता येत नाही. आपल्या घरातला गॅस आहे की नाही, संपला, मग वापस गॅस कसा येईल, नवीन गॅस आपल्याला आणावा लागतो. म्हणजे आपण जो वापरला तो वापरून आपला समाप्त झाला. नंतर लाकूड आहे, लाकूड जडलं, खतम, त्यामुळे नंतर ते वापस वापरता येत नाही. म्हणजे याला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणतो आणि ज्याला आपण नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स असं म्हणतो. त्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचे रिसोर्स पाहू, जे रिन्युएबल रिसोर्सेस आहे, परत आपल्याला वापरता येतात किंवा ते संपून न जाणारे आहेत, म्हणून त्यांना नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणतात. आणि जे आपण आता वापरायला लागलो, नवीन काळामध्ये जशी एनर्जीची डिमांड वाढली तशा स्वरूपामध्ये आपण ते वापरायला लागलो. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ते जे आहे त्याची पहिले आपण तुम्हाला सांगतो मी तो कोणता आहे. तर त्याच्यामध्ये आहे, त्याची डेफिनेशन पहा. द एनर्जी रिसोर्सेस विच आर नॉट यूज ट्रेडिशनली विच आर नॉट एक्झॉस्टिबल. म्हणजे मेन त्याची व्याख्या आहे की एनर्जीचे रिसोर्सेस की जे ट्रेडिशनली यूज केल्या जात नाही किंवा जे संपूर्ण जात नाही त्यांना आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतो. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर याचं उदाहरण
नेहमीच आपल्यासमोर आहे सोलर एनर्जी. जे तुम्हाला आपण अगोदरचे एनर्जी रिसोर्स सांगितलं ते आहे सोलर एनर्जी. आता पुढचं बघू आपण. सोलर एनर्जीबद्दल अधिक माहिती आपण बघणार आहे. सोलर एनर्जीची जर डेफिनेशन सांगायची जर झाली तर सोलर एनर्जीची डेफिनेशन अशा स्वरूपाची आहे. द सन प्रोव्हाइड्स हीट ॲज वेल ॲज लाईट. आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतोच आणि सोबत लाईटसुद्धा मिळतो. त्याच्यामुळे हे दोन्ही गोष्टी म्हणजे आपण वेगवेगळ्या टाईपच्या ज्या एनर्जी पाहिल्या त्याच्यामध्ये साऊंड एनर्जी पाहिली, लाईट एनर्जी पाहिली आणि याच्यामध्ये हीट एनर्जीसुद्धा पाहिली, केमिकल पाहिली. त्याच्यामधलं जे आहे आपल्याला सूर्य कोणती एनर्जी देतोय? हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी. साऊंड एनर्जी दिसत नाही. मग तुम्ही म्हणसाल किंवा साऊंड येत नाही का सूर्याच्या जळते आपण तर लाकूड जाळलं तर आवाज येतो, काही गोष्टी जाळल्या तर आवाज येतो. पण सूर्यापासून आपल्याला जो सूर्य एवढ्या स्वरूपामध्ये जळून राहिला त्याच्यामध्ये तिथं किती मोठा आवाज असेल, पण तो आवाज तर आपल्याला ऐकूच येत नाही. त्याचं कारण आहे सायन्सचं. बिकॉज साऊंड्स नीड अ मीडियम फॉर ट्रान्समिशन. साऊंडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. अँड देअर इज नो मीडियम बिटवीन अर्थ अँड सन. सूर्य आणि पृथ्वीच्या मधामध्ये कुठल्याही प्रकारचं मीडियम नाही. त्याच्यामुळे सूर्यापासून आपल्याला साऊंड एनर्जी मिळत नाही. आपल्याला फक्त कोणती एनर्जी मिळते? लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी जी आपल्याला मिळते. पुढचं बघू आपण. पुढचं जे आहे त्याचं आहे हाऊ टू मेक यूज ऑफ सोलर एनर्जी. अगोदर मी तुम्हाला सांगितलं की हे नॉन कन्व्हेन्शनल काय. तुम्ही सूर्याच्या उष्णतेचा तर वापर आपण करून राहिलो. वी आर युझिंग सोलर एनर्जी बट नॉट ॲज मच ॲज वी कॅन. आपण फक्त पापड वाळू घालतो, आपल्या घरातले कपडे वाळू घालतो उन्हामध्ये, बरोबर आहे ना. त्या कपडे आहेत, ते पापड आहेत, ते आलूचे चिप्स आहेत. काय सोलर एनर्जीचा एवढी मोठी एनर्जीचा रिसोर्स का फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहे का? मग सोलर एनर्जीचा जर यूज करायचा जर असेल तुम्हाला तर काही गॅजेट्स लागतात. त्या गॅजेटची माहिती आपण बघू. म्हणजे ते लोक का वापरत नाही. त्याचं पहिलं गॅजेट आपल्याला लागते जर आपल्याला स्वयंपाक जर करायचा. इफ यू वॉन्ट टू कुक फूड. आपल्याला जर सूर्याच्या हीट एनर्जीपासून जर अन्न शिजवायचं जर असेल, वी नीड अ गॅजेट नोन ॲज सोलर कुकर. आपल्याला काय लागतो? सोलर कुकर लागतो. जर का आपल्याला त्याच्यापासून पाणी जर तापवायचं जर असेल तर घरावर लावलेले असतात. तुम्ही काही लोकांच्या घरामध्ये वर हे लावलेले आहेत सोलर वॉटर हीटर. त्याच्यामुळे काय होतं? इलेक्ट्रिसिटी वाचते आणि गरम पाणी 24 तास आपल्या घरामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे काही लोक जे आहेत जे काळाच्या पुढे आहेत किंवा जे खर्च करू शकतात त्यांनी सोलर वॉटर हीटर जे आहे ते लावलेले आहे. सोलर कुकर स्वयंपाक करण्यासाठी, सोलर वॉटर हीटर आंघोळीचं पाणी म्हणा किंवा गरम पाणी म्हणा हे करण्यासाठी सोलर वॉटर हीटर वापरल्या जाते. याची डीप इन्फॉर्मेशन येणाऱ्या इयत्तांमध्ये आहे. इथं फक्त इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये हे आहे. नंतर आहे याच्यामध्ये जर आपल्याला जर काही वाळत घालायचं आहे तर त्यासाठी सोलर ड्रायर आहे. तुम्ही म्हणसाल की बा आपण तर सरळ सरळ उन्हात टाकलं की वाढते, पण त्याच्यामध्ये धूळसुद्धा बसते. पण सोलर ड्रायर जे आहेत ते एनक्लोज सिस्टीम असतात, बंद सिस्टीम असतात, ज्याच्यामध्ये धूळ वगैरे जे आहे ते जात नाही आणि अन्न जे आहे ते खराब होत नाही. नंतर पुढचा प्रकार आहे त्याचा सोलर सेल्स. जर इफ वी वॉन्ट टू मेक इलेक्ट्रिसिटी देन वी कॅन यूज सोलर सेल्स. सोलर सेल्सचा वापर केला जातो. आता तुम्हाला एक थोडंसं याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन मी आणखी देतो आहे सोलर सेलबद्दल. काय होते की अगोदरच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस सोलर सेल हे नवीन इनोव्हेशनच्या अवस्थेमध्ये होते त्यावेळेस बॅटरीजमध्ये ती एनर्जी सोलरच्या सेलची जी आहे ती साठवण्यात येत होती. आणि सोलर एनर्जी जर वापरायची जर असेल तर हे सोलर प्लेट लावायला लागत होत्या. त्यानंतर बॅटरी लागत होत्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बॅटरी काही दिवसांनी खराब होते. मग ही जी एनर्जी आहे ती महागात पडत होती आणि लोक याचा वापर करत नव्हते. आता जे नवीन सोलर सेल्स आलेले आहेत त्यांना बॅटरी लागत नाही. एक शास्त्रज्ञांनी असा तो शोध लावला की सोलरचे सेल्स आहेत ते एनर्जी बनवतील आणि ती तयार झालेली एनर्जी आपल्या घरात न वापरता MECBच्या लाईन वायरमध्ये सोडून द्यायची आणि MECBच्या वायरमधली एनर्जी आपण वापरायची. आता सर काय याच्यामध्ये काय फरक आहे? मग आपल्याला बिल तर येईलच. MECB
या जागी आपल्याला एक मीटरही बसवून देते. आपण किती एनर्जी MSEBकडे ट्रान्सफर केली, किती एनर्जी MSEBकडून आपल्याकडे आली आणि आपल्याला जे बिल येते ते या दोघांची वजाबाकी होते. जर आपण एनर्जीचा यूज जर जास्त केला असेल तर आपल्याला MSEB बिल देते आणि जर आपण जर कमी यूज केला MSEBचा इलेक्ट्रिसिटीचा आणि आपण इलेक्ट्रिसिटीला समजा जास्त प्रोव्हाइड केलं MSEBला तर ही MSEB आपल्याला पैसेसुद्धा देते. पहा, म्हणजे आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकचा जो खर्च आहे तो वाचला, एनर्जी आपल्या घरामध्ये तयार झाली आणि आपल्या भारत सरकारचं आता असं म्हणणं आहे की सोलर सेल जे आहे प्रत्येक गावागावामध्ये याला प्राधान्य देऊन याची संख्या वाढवावी, जेणेकरून प्रत्येक गाव जे आहे ते एनर्जीची म्हणजे तयार करू शकेल, स्वतःचं घर स्वतःची एनर्जी तयार करू शकेल, जेणेकरून आपल्या आपली इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च आहे तो कमी होऊन जाईल आणि याला मेंटेनन्स नाही. स्वतः कंपन्या सांगतात की एकदा प्लेट लावल्या की 25 वर्ष गॅरंटी आहे, गॅरंटी या सोलर सेलची. याच्यावर जे आहे माकड कुदलं तरी हे फुटत नाही, याच्यामध्ये काचेचा कुठलाही पार्ट नाही, फक्त आपल्याच घरावर लावायचा आहे, त्याचा खर्च एक वेळेस करायचा आहे, काही त्रास नाही. सोलर सेल्स लक्षात घ्यायचे. आता मग आपण कोणकोणत्या टाईपचे सोलरचे गॅजेट बघितले. आपण पाहिला सोलर कुकर. नावं लक्षात ठेवासाठी परत मी तुमच्यासमोर एकदा दाखवण्यात येतो. 4 प्रकारचे आपण पाहिले होते. त्यानंतर सोलर वॉटर हीटर, त्यानंतर सोलर ड्रायर जे कपडे वाळवत होतं ते आपलं कपडे नाही सॉरी काय अन्नाचे जे आहे ते वाळवण्यासाठी, आणि त्यानंतर सोलर सेल इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्यासाठी. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सोलर कुकर अन्न बनवणे, सोलर वॉटर हीटर पाणी तापविणे, सोलर ड्रायर अन्नधान्य जे आहे ते सुकवणे आणि सोलर सेल इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे विंड एनर्जी. विंड तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. विंड एनर्जी काय करते. विंड एनर्जी आपण जे कपडे वाळत घालतो ते सुकतात की नाही, म्हणजे विंडसुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. किंवा एखाद्या वेळेस जर तुफान वगैरे जर येत असलं तर तुम्ही बघा ना, या एनर्जी सहाय्यानं झाडं फेकते, बिल्डिंग कोलॅप्स होतात, म्हणजे विंड एनर्जीमध्ये ताकद आहे. मग आता या एनर्जीचा वापर कसा प्रकारे केला जातो ते आता आपण पहिले बघू. आता पहिले डेफिनेशन आपण त्याची बघू. एनर्जी फ्रॉम फ्लो ऑफ विंड्स इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट करण्यासाठी याचा वापर केला जाते. हे तुमच्या समोर जे आहे ती हे विंड एनर्जी आहे. आता याच्याद्वारे काय ते हवेच्या द्वारे हा पंखा जो आहे हा फिरून राहिला आणि याच्या फिरण्यामुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट होते. इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होते यामुळे. विंड मिल्स ऑल्सो कॅन बी यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम वेल. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता ज्यांच्या शेतामध्ये खूप सारी हवा चालते त्यांच्या शेतामध्ये जर काय ही अशी जर चक्की बसवली, पवन चक्की जर बसवली, विंड मिल जर बसवली तर हे पाणीसुद्धा विहिरीतून काढते आणि शेतीला पाणी देते. म्हणजे जे मोटर पंपचे जे आहे त्याचं सुद्धा काम ही करत असते. ही विंड मिल जी आहे ती, ही कोणती एनर्जी पाहिली आपण, विंड एनर्जी पाहिलेली आहे. आता आपण एनर्जीचा पुढचा प्रकार बघणार आहे टायडल एनर्जी. टायडल एनर्जी मीन्स व्हॉट. आपल्याला माहिती आहे, आपण समुद्रकिनारी जे लोक राहतात त्यांना माहीत आहे की भरती ओहोटी येते. म्हणजे कधी कधी समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे येताना दिसते, कधी कधी किनाऱ्यापासून दूर जाताना दिसते. भूगोलामध्ये हा टॉपिक आपण पाहिलेला आहे हा सगळा. एनर्जी प्रोड्यूस ड्यू टू द हाय टाइड्स अँड लो टाइड्स कॉल्ड टायडल एनर्जी. या भरतीच्या आणि ओहोटीच्या सहाय्यानं जी एनर्जी आपल्याला मिळते, म्हणजे ज्याच्यावर इलेक्ट्रिसिटी बनवल्या जाते, त्याला आपण टायडल एनर्जी असं म्हणतो. मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवतो ते टायडल एनर्जी काय आहे. तर हे आहे टायडल एनर्जी. ही जी आहे आपल्याला समुद्राच्या म्हणजे टाईड्सपासून म्हणते, हाय टाईड्स आणि लो टाईड्सपासून. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज टायडल एनर्जी. लाटा आल्या की त्या टर्बाईन्सला त्या फिरवतात आणि टायडल एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होते. पुढचा एनर्जीचा रिसोर्स बघू आपण. तो आहे हायड्रो इलेक्ट्रिक ऑर हायडल पॉवर स्टेशन. आपल्याला जो सगळ्यात जवळचा जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे तो वारी हनुमान या ठिकाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा जो स्टेशनचा जो प्रकल्प आहे तो तिथं बनून राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये एनर्जी कशा प्रकारे डेव्हलप होते ते आता आपण बघणार आहे.
त्याची जर डेफिनेशन जर सांगायची जर झाली, पहिले तुम्हाला मी चित्र दाखवतो आणि नंतर आपण ते बघू. द वॉटर स्टोर्ड इन अ डॅम ॲट अ हाईट इज ब्रॉट डाऊन थ्रू टनेल अँड द टर्बाईन्स ऑफ द जनरेटर आर रोटेटेड. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते की पाणी जे आहे ते डॅममध्ये, धरणामध्ये उंचावर साठवून ठेवल्या जाते. आणि पोटेन्शियल एनर्जीची व्याख्या आपण सगळ्यांनी याच्या अगोदर सुद्धा पाहिली की पोटेन्शियल एनर्जी काय म्हणते. द एनर्जी द ऑब्जेक्ट पजेस ड्यू टू इट्स पोझिशन. म्हणजे उंचावर, म्हणजे त्याच्या पोझिशनमुळे त्यांच्या अंगामध्ये जे पोटेन्शियल असते ते एनर्जी जी आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी आपण म्हणतो. मग उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस ते फ्लो करून राहिली खाली, चित्रात तुम्हाला समोर दिसत असेल की पाणी जे आहे ते खाली येऊन राहिलं. दिस पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिकमध्ये. आणि समोर स्क्रीनमध्ये तुम्हाला तो टर्बाईन फिरताना दिसत असेल. पाणी खाली येऊन राहिलं, पोटेन्शियल, नंतर ते येणाऱ्या पाण्यानं काय फिरवलं, टर्बाईन फिरवला आणि याद्वारे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट होते आणि ते नंतर वायर्समधून आपल्या घरामध्ये पॉवर स्टेशनमधून येते. द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड इन दिस वे इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक ऑर हायडल पॉवर स्टेशन. हे ज्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनसुद्धा असं म्हटल्या जाते किंवा हायडलसुद्धा म्हटल्या जाते. आपल्या महाराष्ट्रातलं जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर एक कोयना प्रोजेक्ट आहे. कोयना नावाच्या नदीवर, आपल्या महाराष्ट्रातली नदी आहे कोयना, हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा प्लांट आहे. त्याचं बघू आपण कसं आहे तो. तर हा बघा, आता तुम्हाला ते आकृतीच्या स्वरूपात दाखवत होतं. आता तुम्ही बघा धरणातून किती फोर्सनं पाणी येऊन राहिलं खाली आणि टर्बाईन किती वेगानं फिरून राहिल्या त्या खालच्या, त्याच्या खाली टर्बाईन्स लावलेल्या आहेत. त्या टर्बाईन्सवर ते पाणी पडते आणि ते टर्बाईन जे आहे ते फिरतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. किती फोर्स त्याच्यामध्ये आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कोयना या ठिकाणी महाराष्ट्रातला हा प्रकल्प आहे. तसे भारतामध्ये वेगवेगळ्या नद्यांवर वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे कोयना, त्यामुळे तुमच्या समोर तो स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवला. आता पुढचा एनर्जीचा जो रिसोर्स आहे तो आहे ओशनिक वेव्ह एनर्जी. समुद्रांच्या ज्या लाटा आहेत, तुम्हाला माहीत आहे किंवा भूगोलामधला हा भाग आहे. जे समुद्र जे आहे त्याचा जो आपल्याला समुद्र जरी एका ठिकाणी संथ दिसतो, परंतु आतमधून त्यांच्या लाटांची जी आहे मूवमेंट चालू असते. उष्ण लाटा, शीत लाटा त्या ज्या आहेत त्या एकमेकांच्या कडे, ध्रुवीय भागाकडे जातात, इक्वॅटोरकडे येतात समजा. हे सगळ्याचं सगळं भूगोलाचा हा टॉपिक आहे, त्यामुळे मी तिथं जास्त डिस्कशन करणार नाही. पण याच्यामुळे हा जर करंट असेल, हा जर लाटा असतील, तर या लाटांमध्ये सुद्धा आपण टर्बाईनला ठेवून आपण ते फिरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. कसा करू शकतो ते बघा. समुद्राच्या ज्या उसळणाऱ्या लाटा आहेत त्या बघू आपल्यासमोर. वेव्हज फॉर्म इन ओशन आर ऑल्सो टू यूज जनरेट एनर्जी. समुद्रातल्या ज्या मोठ्या मोठ्या खवळलेल्या लाटा ज्या आहेत त्या ज्या आहेत त्याच्यावर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. कशा रीतीने ते आपण बघू. हे बघा समुद्राच्या लाटा आणि त्याच्यावर चालणारं ते खालीवर त्याची होणारी मूवमेंट. बस ते खालीवर समुद्राच्या लाटांमुळे झालं की त्याच्यामधले जे इलेक्ट्रोमॅग्नेटच्या पद्धतीनं म्हणजे वापरून त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते. समुद्राच्या लाटासुद्धा न संपणाऱ्या आहेत. बघा एनर्जी कशी डेव्हलप होऊन राहिली त्या ठिकाणी, टर्बाईन्स कसे फिरून राहिले हे सगळं पहा. आणि नॉन कन्व्हेन्शनल का आहे, कारण ही म्हणजे संपणारी नाही, समुद्राच्या लाटा संपत नाही म्हणून. पुढचा एनर्जीचा रिसोर्स आपण बघू. पुढचा एनर्जीचा रिसोर्स आपला आहे ॲटॉमिक एनर्जी, विच इज नोन ॲज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. याच्यामध्ये म्हणजे जे आहे प्युअर स्वरूपाची एनर्जी आहे. फक्त याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की हे एनर्जी निर्माण करत असताना जे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट राहते ते वेस्ट मात्र कसं डिस्ट्रॉय करायचं त्याचा शास्त्रज्ञांसमोर जो आहे तो त्याची अडचण जी आहे ती आहे. त्या पण बनताना मात्र याच्यातून कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. आता ही काय आहे एनर्जी ते आपण पहिले बघू. आता हे ज्यावेळेस पुढच्या 8व्या वर्गामध्ये आपण एक इनसाइड द ॲटम नावाचं जे चॅप्टर शिकू त्याच्यामध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स पाहणार आहे. रेडिओ ॲक्टिव्ह जर आता इथं जर सांगायचं तात्पर्य झालं म्हणजे तुम्हाला हेवी एलिमेंट्स आहेत ते लाईक युरेनियम, त्यानंतर थोरियम दाखवतो मी तुम्हाला. हे एक ॲटमची रचना आहे. याच्यामध्ये काय होते की एक सेंटर असते आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्या रिव्हॉल्व होत राहतात
आता काय केलं जातं की हेवी एलिमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये युरेनियम आहे, थोरियम आहे, त्यांना ब्रेक केल्या जाते. त्यांच्या जे ॲटमला ते ब्रेक केले जाते आणि हे ॲटम ब्रेक होत असताना जी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी निर्माण होते त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी जे आहे ते जनरेट केली जाते. धिस प्रोसेस इज नोन ॲज फिशन. याला काय नाव आहे? फिशन. फिशनची क्रिया आहे, फिशनची रिॲक्शन आहे. 8व्या वर्गामध्ये तर आपण बघूच ते. पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की म्हणजे तिथं मी तुम्हाला जरूर विचारेल की आपण 6व्या वर्गामध्ये जे न्यूक्लिअर एनर्जीमध्ये कोणत्या मेथडनं वापरलं होतं एनर्जी जनरेट होते, ॲटॉमिक एनर्जी फिशनच्या मेथडनं जनरेट केल्या जाते. ते तिथं डीपमध्ये आहे. आपण इथं ती थोडी इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये तुम्हाला पाहिली. चेन रिॲक्शनमुळे आपले सूर्यसुद्धा फिशन एनर्जी निर्माण करते. हे एनर्जी खूप चांगले आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी निर्माण होते. आता बघा पुढचा टॉपिक बघू आपण. एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी. एनर्जी सेव्हिंग काय आहे आणि ग्रीन एनर्जी काय आहे ते आपण पाहू. आता सेव्हिंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. आपण कितीही एनर्जीचं जर रिसोर्स वापरले, कन्व्हेन्शनल म्हणा, नॉन कन्व्हेन्शनल म्हणा, जी आहे ती बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रकारचा खर्च येतो. ती महाग स्वरूपाची एनर्जी आहे. म्हणून एनर्जीला सेव्ह केलं पाहिजे. तिला म्हणजे तिचा आपण कमी वापर केला पाहिजे आणि योग्य वापर आपण केला पाहिजे. सेव्हिंग एनर्जी इज गुड ॲज अ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. एनर्जी जनरेट करणे तेवढंच जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं एनर्जीला सेव्ह करणे महत्त्वाचं आहे. एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच ॲज कार्बन मोनॉक्साईड ऑर कार्बन डायऑक्साईड आर कॉल्ड ॲज ग्रीन एनर्जी रिसोर्स. म्हणजे ज्या एनर्जी रिसोर्सेसचा वापर करून कार्बन मोनॉक्साईड बनत नाही, कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही, त्याला आपण ग्रीन एनर्जी रिसोर्स म्हणतो. आता याचं थोडक्यात उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही स्वयंपाकासाठी कोळसा वापरला आणि स्वयंपाकासाठी तुम्ही समजा सोलर हीटर वापरला, तर कोळसा वापरला, धूर निघणार, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे. सोलर कुकर वापरला, त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा कार्बन मोनॉक्साईड बनत नाही. मग ग्रीन एनर्जी कोणती? सोलर एनर्जी ही ग्रीन म्हटल्या जाईल. आणि ती ग्रीन होईल का? तर ती नाही होणार. सेव्हिंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्स ॲज वेल ॲज ग्रेटर यूज ऑफ ग्रीन एनर्जी रिसोर्स इज नीड ऑफ अवर ऑनर. म्हणजे ही काळाची गरज आहे. ही काळाची काय आहे? गरज आहे. हे जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आहे, न संपणारे आहेत, रिन्युएबल्स आहेत, त्यांचा वापर अधिकाधिक करण्यामुळे आपला फायदा जो आहे तो भविष्यात होईल. कारण आपलं जे कन्व्हेन्शनल एनर्जीचे रिसोर्स आहेत त्यांचा वापर आपण जसा कमी करू ते एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा चांगला आहे. कारण ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे जे आहे त्याच्यामुळे आपला होणार नाही. आपण क्लीन एनर्जी जे आहे ते वापरू शकू. अशा स्वरूपाचं आपलं हे पूर्ण प्रकरण जे आहे या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. याच्या पुढचा टॉपिक आपण नंतर बघणार. म्हणजे पुढचं प्रकरण जे आहे ते पुढच्या वेळेस आपण बघणार आहे. बाय बाय.